तर मित्रांनो आता 2:47 झालेत सकाळचे आणि आजची तारीख आहे 16 सप्टेंबर आणि मी आता लोणावळ्याला पोचलो आहे. मी रफली अडीच वाजता पोचलो, म्हणजे ट्रेन काय जास्त लेट नाही झाली, रफली 10 मिनिट्स लेट झाली. 10 to 50 मिनिट्स घेऊ शकतो आपण. 10 to 50 मिनिट्स लेट झाली, 10 मिनिट्स आय गेस लेट झाली. मी 5:25ला इथं पोहोचलो आणि आता इथं बसून मी वेट करत आहे. आता मला माहीत नाही इथं तिकीट घ्यायचं असतं का नसतं ते वेट करण्यासाठी, बट आय एम होपिंग दॅट तिकीट नसतं घ्यायचं आणि मी वेटिंग करतो आहे. आता माझ्या सोबतीला कुत्रे आहेत, इकडे बघू शकता हे, तर यांच्यासोबत आहे आणि काही लोक आहेत त्या साईडला. तर आता इथंच एक TC का समथिंग आपली वर्किंग पर्सन आहे, त्यांच्याजवळच बसले आहे फॉर सेफ्टी रिझन्स. इकडे जवळ राहिलं तर ते चांगलं आहे आणि क्लीन आहे असं कम्पॅरेटिव्हली. खूप असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, खूप चांगले क्लीन आहे, मेंटेन केलेलं आहे. ते एरियात आहे मी जवळ आणि इकडे थोडी थंडी आहे. तर मला शक्यतो आता मी विचार करतो आहे आणि हां, इथं मागे चार्जिंगचा सॉकेटही आहे, तर तिथनं चार्ज करून घ्यायचा आपल्याला फोन. आणि आफ्टर दॅट रफली 3 आवर्सचा वेट आहे, तोपर्यंत मी रिसर्च पण करून घेईल की कसं आणि काही आहे ते असं. मग ते झालं की आपण रफली 5:30 ते 6च्या दरम्यान ट्रेक स्टार्ट करूया. तर आपल्या नाही आणि लवकर आलं ते चांगलंच आहे, म्हणजे काही टेन्शन तर नाही. ॲटलिस्ट मला इथं सॉकेट भेटला, रिसर्च करायला टाईम भेटला. म्हणजे मी रफली 5:30 ते 5-1 वाजता चार्जिंगला लावेन, जितकं चार्ज संपेल तितकं 4:30-5 वाजता आणि चार्ज करून त्याच्या आधी मी प्रॉपर रिसर्च करून घेईन ट्रेकचा, की जो राहिला होता तो आता कंप्लीट करून घेईन. इथे झोप तर शक्य नाही. तर हेच आहे, अजून तर काही अपडेट नाही आहे. तर आजचा ट्रेकचं असं होतं की तेवढं काही असं एकदम फिक्स नव्हतं. मी आधी म्हटलं की अभ्यास करावं आपण, कारण या शनिवारी आणि रविवारी आपण पुन्हा इथं लोणावळा येणार आहोत, इथं उंबरखिंड करणार आहोत आणि दुसरा आपल्याला जाकेदादा सांगेल की शनिवारी कोणते ट्रेक करायचे. 1-2 घाट वाटायचे त्या करायचं म्हणत होता जाकेदादा, तर त्या करू शकतो. त्यात फिक्स नाही, पण उंबरखिंडाचं फिक्स आहे. तर ते करण्यासाठी पुढे येणार. आता आपण कातळदाराचा रिसर्च करूया प्रॉपर आणि करूया. तर रफली आता तर 3 वाजलेच म्हणायचे, 3-1.5 तास, म्हणजे जास्त टाईमपासही मला नको करायला. रिसर्च प्रॉपर करायला पाहिजे, 1-2 व्हिडिओ बघायला पाहिजे, ट्रेल मार्क करायला पाहिजे. ट्रेल ते चांगलं आहे. मी ट्रेल एकदा मार्क करून ठेवली ना, तर मग इम्पॉर्टंट पॉईंटची ट्रेलची मार्क करत जातो मी लोकेशनमध्ये. एकदा मॅप फक्त लोकेशन ऑन करायची गरज नाही पडणार मला, की मेन पॉईंट आहेत की तिथं मी ते मार्क करतो. रफली 70 to 80 पॉईंट तर मी ट्राय करेन की मार्क करायचे, की हा पॉईंट आला, हा पॉईंट इम्पॉर्टंट टर्न झाली, जस्ट मी लोकेशन ऑन करेन. ते आपलं हे लावायची गरज नाही पडणार मला, की माझी लाईव्ह लोकेशन ट्रॅश होईल तसं. चला तेच रिसर्च करूया आता प्रॉपर आपल्या ट्रेकसाठी. आणि मी वातावरण जितकं एक्सपेक्ट केलं तिथं चांगलं आहे वातावरण, शांतता आहे, पूर्ण स्टेशन खाली आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट मला वाटलं की लाईट आहे, सॉकेट आहे इथे, त्यामुळे चार्ज करू शकतो, पण प्रॉपर रिसर्च करू शकतो, ते फोन यूज करू शकतो. आणि लायटिंग आणि क्लिनिंग खूप चांगली आहे, असं वी कॅन से दॅट इट्स मीड फॉर द टुरिस्ट, जे प्रवासी झाले, ट्रॅव्हलर्स झाले, टुरिस्टसाठी चांगलं आहे रेस्ट करण्यासाठी. जास्त पॉईंट. आणि येताना गर्दी कमी असते, तर शक्य झालं तर पुढच्या वेळी आपण याच ट्रेननं येऊन जाऊ लोणावळ्याला. शेवटची ट्रेन पकडायची, तर काय टाईम स्पेंड करायचा, सकाळची पुन्हा ट्रेकला सुरुवात, तसा आपला शेड्यूल राहील. चला आता मी ट्रेकची प्लॅनिंग करतो, जास्त मोठा व्हिडिओही नको.